नमस्कार, वेलकम टू मी होम मेकर। आज मी तुमच्यासोबत दिवाळीकरता 2 आयडिया शेअर करत आहे, म्हणजे घर डेकोरेट करण्यासाठी। तर त्यातला एक प्रोडक्ट मी मिशोवरून मागवलेला आहे, जो मी नंतर वापरेल, पण मी तुम्हाला आता दाखवते। आणि एक DIY करणार आहे, अगदी छोटासा आहे पण छान दिसायला। चला सुरू करूया। तर हा मिशोवरून मागवलेला प्रोडक्ट आहे, वॉल स्टिकर आहे हा। तर हा असा हे मी दिवाळीकरताच मागवलेलं आहे आणि बघूयात आता हे प्रोडक्ट बरोबर आहे किंवा काही डिफेक्ट आहे। तर तसं तर दिसताना अगदी व्यवस्थितच आणि छान दिसत आहे। आणि हे 20 पीसेसचं आहे, हे म्हणजे हे जे डिझाईन दिसत आहे हे 20 आहेत हे। आणि हे ह्याला मागच्या साईडने हा असा पेपर असतो, तो काढून आपण स्टिक करायचा आहे। तर दिसायला तर आता छानच दिसत आहे, पण खूप पातळ वाटत आहे हे। तरी ठीक आहे, एकदा चिकटवल्यानंतर मग व्यवस्थित राहिलं तरी बस होणार। आता मी एक पडद्यासाठी जे पडदा बांधण्याकरता असतं, त्याला काय म्हणतात, त्याला टायअप म्हणून काहीतरी असं म्हणतात, तर मी ते बनवणार आहे। तर हा चमकीचा उलन घेतला आहे मी, आणि जी सुई आहे ती 11 नंबरची आहे, म्हणजे उलनसाठी जी सुई लागते ती। तर सगळ्यात अगोदर हे असं मी गोल असं गाठसारखा तयार करून घेते, आणि ह्याच्यावरच आपण खांब तयार करायला घेऊयात। तर तुम्हाला जर का ह्याच्याकरता म्हणजे ह्याच्यावर डिटेल अशी एखादी व्हिडिओ हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी अगदी म्हणजे स्टेप बाय स्टेप सगळं व्यवस्थित दाखवेल तुम्हाला। तर हे मी आता पटापट करून घेते, कारण अगदी सोपं आहे। एकदा का आपल्याला चेन, जी साधी चेन असते ती करायला आली का आपल्याला पुढची डिझाईन अगदी सहज आणि पटकन जमते। तर इथे मी हे 9 खांब असे तयार करून घेतले आहे। आता हे कंप्लीट झाल्यानंतर ह्याला आपण जो दोरा आपण लपटून म्हणजे अगोदर गोल केला होता, तो थोडा खेचून घेतला का हा अगदी बरोबर गोल शेप येतं। आणि जो स्टार्टिंग पॉईंट होता तिथूनच आपण त्याला जॉईंट करून घेऊयात। तर एक मधला जो सेंटरचा जो गोल असतो तो तयार झालेला आहे। मी आता हे फास्ट फॉरवर्डमध्ये करते। तर असं फुलासारखं थोडं शेप येणार याचा, म्हणजे दिसायला हे अशा पद्धतीने दिसतंय। तर हा जो दोरा आहे, म्हणजे उलनचा जो दोरा आहे, त्याला भरपूर चमकी आहे म्हणून अगदी परफेक्ट असं दिसत नाही। तर मी हे साधा जो उलन असतो त्याच्यावर तीच डिझाईन केली आहे तशीच। तर हे असं दिसणार ते, आणि त्याला पण मी आता हे असं लटकन लावून घेणार आहे। तर तुम्हाला हवी असेल तर ह्याला अजून मोठं केलं तरी पण चालेल। तर मला एवढी डिझाईन परफेक्ट वाटते म्हणून मी एवढंच केलं आहे, आणि हे लटकन पण ह्याला लावून घेतलं आहे। आता पडद्याला बांधण्यासाठी ही एक चेन तयार करून घेतली आहे मी। तर आपला जर का पडदा थोडा जाड असेल तर थोडी मोठी दोरीसारखी ही करून घ्यायची आहे। आणि आता हे मी असं सेंटरमधून हे काढून घेणार आहे। आणि त्याचबरोबर एक अशी ही गोल्डन कलरची मणी आहे, ती मी याच्यात सेंटरमध्ये लावून घेणार, म्हणजे दोरा निघणार नाही तो। तर इथे आपला हा तयार झालेला आहे पडदा बांधण्याचा। मी आता तुम्हाला बांधून पण दाखवते। तर ह्या म्हणजे ह्या पडद्यावरती हा कलर तसं एवढा चांगला दिसत नाही आहे, पण मी दुसऱ्या पडद्यासाठी हे बनवलं आहे।
तर हा पडदा हॉलमध्ये आहे म्हणून मी इथेच लावून दाखवला. आणि हा दुसरा पडद्यावर, ह्याच्यावर अगदी छान दिसत आहे. सो व्हिडिओ कशी वाटली ती नक्की सांगा. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट पण करा प्लीज. धन्यवाद.